मेटलर्जीमध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या डिफरंट प्रोसेसेस किंवा डिफरंट स्टेजेसचा अभ्यास आपण करत आहोत. यामध्ये प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स नंतर नेक्स्ट स्टेज आहे मेटलचं एक्स्ट्रॅक्शन और एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. त्याचा अभ्यास आपण डिटेलमध्ये करणार आहोत. सो बेसिकली आपल्याला काय पाहिजे, आपल्याला प्युअर मेटल पाहिजे किंवा आपण असं बोलू की मेटल युजफुल फॉर्ममध्ये आपल्याला रेडी करायचं आहे. हे मेटल आपल्याला कशापासून मिळतं, ओरपासून मिळतं. सो मेटलच्या ओरपासून मेटल मिळणे ही जी प्रोसेस असते किंवा यामध्ये ज्या काही डिफरंट स्टेजेस इन्व्हॉल्व असतात याचा अभ्यास आपण इथे करत आहोत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स यामध्ये आपण काय बघितलं, एक्झॅक्टली कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स या स्टेजमध्ये काय होतं तर आपण बघितलं की मेटलचे जे ओर असतात याच्यासोबत काही इम्प्युरिटी असतात किंवा आपण असं बोलू शकतो याच्यासोबत काही वेस्ट मटेरियल असतो ज्याला आपण बोलतो गँग. सो हे जे गँग मटेरियल हे सेपरेट करणं मेटलच्या ओरपासून ही जी प्रोसेस असते या प्रोसेसला आपण बोलतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. सो थोडक्यात काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्समध्ये आपण काय करतो, मेटलसोबत जो काही कचरा असतो किंवा जे काही अननेसेसरी मटेरियल असतं, जे काही वेस्ट मटेरियल असतं ते आपण बाजूला काढून टाकतो. त्यानंतर हे जे मेटल ओर आहे या मेटलपासून मेटल कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं तर ही जी प्रोसेस आहे दॅट इज एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. त्याला आपण काय बोलतो, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. आता आपण बघितलं रिॲक्टिव्हिटी सिरीज सुद्धा आपण बघितली. त्यामध्ये आपण बोललेलो की प्रत्येक मेटलची रिॲक्टिव्हिटी ही डिफरंट असते. प्रत्येक मेटलची रिॲक्टिव्हिटी ही डिफरंट असते. सो मेटलचं एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं किंवा त्यासाठी कोणती मेथड यूज करायची हे कशावर डिपेंड करतं, हे डिपेंड करतं मेटलच्या त्या कॅटेगरीवरती की मेटल कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करतो. म्हणजे मेटल हायली रिॲक्टिव्ह आहे का लेस रिॲक्टिव्ह आहे का मॉडरेटली रिॲक्टिव्ह आहे त्यावर डिपेंड करतं आपण कोणते मेथड यूज करणार आहोत. सो या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो नेक्स्ट टॉपिक एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. त्यामध्ये आपण स्पेसिफिकली या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल आणि त्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत. फर्स्ट इज फ्रॉम मोल्टन NaCl. एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं फर्स्ट एक्झाम्पल आपण घेत आहोत मोल्टन NaCl मोल्टन सोडियम क्लोराईडचं आणि सेकंड एक्झाम्पल आपण बघणार आहोत एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं. ठीक आहे. सो जसं आपण आधीच बोललो की मेटल जे असते मेटलची रिॲक्टिव्हिटी ही वेगवेगळी असते. त्यामुळे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल डिपेंड करतं त्याच्या रिॲक्टिव्हिटीवरती किंवा कोणती मेथड यूज करायची हे कशावर डिपेंड करतं, इट इज बेस्ड ऑन रिॲक्टिव्हिटी. मेटलच्या रिॲक्टिव्हिटीवर ते डिपेंड करतं. सो इथे आपण बघणार आहोत हायली रिॲक्टिव्ह मेटल, एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल. हायली रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे काय, असे मेटल की जे रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या टॉपला आहे. रिॲक्टिव्हिटी सिरीजचा आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये कोणते कोणते मेटल असतात ते सुद्धा आपण बघितलेले आहे किंवा मेटलची रिॲक्टिव्हिटी कशी कोणत्या सिक्वेन्सने कोणत्या ऑर्डरने अरेंज केलेली असते ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. ही ऑर्डर लक्षात ठेवण्यासाठी किंवा हा सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिकसुद्धा डिस्कस केलेली. हे सगळं काही तुम्हाला डिटेल रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सो त्या ट्रिकच्या अकॉर्डिंग आपण ट्रिक कशी लक्षात ठेवलेली की हे जे मेटल आहे मेटल सिक्वेन्सने कसे लक्षात ठेवायचे. सो त्यासाठी आपण 3 सेंटेन्सेस कन्सिडर केलेले. कोणते 3 सेंटेन्सेस होते, फर्स्ट सेंटेन्स होतं कहोना लिया केक, कहोना लिया केक. सेकंड सेंटेन्स होतं मगर अलग जिंदगी, मगर अलग जिंदगी. मगर अलग जिंदगी फेसबुक PUBG, मगर अलग जिंदगी फेसबुक PUBG. आणि त्यानंतर थर्ड होतं कॉपर हगिंग सिल्वर अँड गोल्ड. ठीक आहे. सो याच्या अकॉर्डिंग आपण एलिमेंट किंवा मेटल कसे लक्षात ठेवत होतो. सो फर्स्ट आहे के, देन Na, देन LiCa, KNaLiCa. नेक्स्ट मगर Mg. ठीक आहे, Mg ॲल्युमिनियम, देन झिंक, देन फेरस म्हणजे काय आयर्न, त्यानंतर Sn, त्यानंतर Pb, कॉपर हगिंग सो दॅट इज Hg मर्क्युरी, सिल्वर इज Ag आणि गोल्ड इज Au. ठीक आहे. तर अशा सिक्वेन्सनी किंवा ह्या ट्रिक्सचा यूज करून आपण मेटल जे आहे ते मेटल लक्षात ठेवत होतो. हायली रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे कोणते मेटल असणार, मेटल जी रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे त्याच्या टॉपला असणार मेटल. फॉर एक्झाम्पल K, NaLiCa, त्यानंतर Mg, Al हे सगळे झाले हायली रिॲक्टिव्ह मेटल. आपण जनरली यांना हायली रिॲक्टिव्ह मेटल कन्सिडर करतो. सो मेटल्स ॲट दी टॉप ऑफ रिॲक्टिव्हिटी सिरीज फॉर एक्झाम्पल KNaCa का एक्झाम्पल दिलेलं आहे. KNa पोटॅशियम, देन सोडियम, देन लिथियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम वगैरे हे हायली रिॲक्टिव्ह मेटल असतात की जे मेटल जे आहे ते रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या टॉपला असतं. दे इझिली लूज इलेक्ट्रॉन टू फॉर्म कॅटन. आपल्याला माहिती आहे की मेटल आहे, त्यानंतर मेटल आपण बोलतो मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. का इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट बोलतो, कारण त्यामध्ये जे आउटर मोस्ट शेल असते त्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने असतात, अप टू 3 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामुळे काय होतं की इझिली ते इलेक्ट्रॉन लूज करू शकतात, इझिली लूज करू शकतात. त्यामुळे ते कॅटायन म्हणजे काय पॉझिटिव्ह आयन फॉर्म करू शकतात.
हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आठवते आपण बघितलेलं की सोडियम फॉर एक्झाम्पल, सोडियमचं कन्फिगरेशन होतं 281. सो याला स्टॅबिलिटी पाहिजे आहे, त्यामुळे तो काय करेल, हा जो एक इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन लूज करून देईल. इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणून आपण असं बोलतो की इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे. इलेक्ट्रॉन लूज करतोय त्यामुळे तो काय फॉर्म करतो, पॉझिटिव्ह आयन फॉर्म करतो. पॉझिटिव्ह आयन म्हणजेच काय, कॅटायन तो फॉर्म करत आहे. हे फक्त एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे. सो दे इझिली लूज इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म कॅटायन, दे फॉर्म व्हेरी स्टेबल कंपाऊंड. हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे त्यामुळे काय, ते खूप रिॲक्टिव्ह असतं, त्यामुळे ते सतत कोणासोबत ते रिॲक्शन घडून आणण्याचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन सोबत जर रिॲक्शन झाली तर त्या मेटलचं ऑक्साईड आपल्याला मिळतं. क्लोरीन सोबत रिॲक्शन झालं तर क्लोराईड आपल्याला मिळू शकतो. सो दे फॉर्म व्हेरी स्टेबल कंपाऊंड आणि ते खूप जास्त रिॲक्टिव्ह असतात. एक्झाम्पल सांगितलं आहे, रिॲक्टिव्ह मेटल्स रिॲक्ट विग्रसली विथ डायल्यूट HCl टू गिव्ह हायड्रोजन गॅस. आपण ज्यावेळेस केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या मेटलच्या, त्यामध्ये आपण बघितलं मेटल आणि मेटलची डायल्यूट ॲसिड किंवा डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 सोबत जी रिॲक्शन झाली त्यामध्ये आपण बघितलं हायड्रोजन गॅस लिबरेट होत होता. आठवतं रिॲक्शन आठवत असेल, रिॲक्शन ऑफ मेटल विथ डायल्यूट ॲसिड, हायड्रोजन गॅस तिथे बाहेर पडत होता. अनदर हायली रिॲक्टिव्ह मेटल बर्न बाय रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन फ्रॉम एअर इवन ॲट रूम टेम्परेचर. हे सुद्धा आपण सायंटिफिक रिझनमध्ये डिस्कस केलेलं की फॉर एक्झाम्पल सोडियम नेहमी आपण केरोसिनमध्ये का स्टोअर करतो, त्यामध्ये आपण बोललेलो की सोडियम रूम टेम्परेचरला जे एअरमध्ये जे ऑक्सिजन असतं त्यासोबत रिॲक्शन घडून आणू शकतो. म्हणजे ते एवढं रिॲक्टिव्ह असतं की रूम टेम्परेचरला नॉर्मली जर आपण ते सोडियम ओपन जरी ठेवलं तरी ते हवेमध्ये असणाऱ्या ऑक्सिजन सोबत रिॲक्शन घडून आणू शकतो आणि बर्न करू शकतो, म्हणून आपण त्याला केरोसिनमध्ये स्टोअर करतो. सो याचं रिझन काय होतं की हे जे मेटल असतं हे मेटल हायली रिॲक्टिव्ह असतं, रिॲक्टिव्ह असतं म्हणून ते केरोसिनमध्ये स्टोअर होतं. सो तेच इथे सांगितलेलं आहे, हायली रिॲक्टिव्ह मेटल बर्न बाय रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन फ्रॉम एअर इवन ॲट रूम टेम्परेचर. नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा ते रिॲक्ट होऊन ऑक्सिजन सोबत बर्न होऊ शकतात. सो यावरून सांगायचा अर्थ काय, त्यामुळे बाकी ज्या कोणत्या मेथड असतात या एक्स्ट्रॅक्शनसाठी युजफुल नसतात. म्हणजे बाकी दुसऱ्या कोणत्या मेथडचं यूज करून आपण याचं एक्स्ट्रॅक्शन करू शकत नाही. स्पेसिफिकली हायली रिॲक्टिव्ह मेटलसाठी आपल्याला कोणती मेथड यूज करावी लागते, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन किंवा त्याला आपण बोलू शकतो इलेक्ट्रोलिसिस, जे आपण इलेक्ट्रोलिसिस बोलतो. सो त्या मेथडचा यूज करून हायली रिॲक्टिव्ह मेटलचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. ठीक आहे, समजतं काय सांगते ते. सो देअर एक्स्ट्रॅक्शन हॅज टू बी डन बाय इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. तर यामध्ये आपल्याला 2 एक्झाम्पल कन्सिडर करायचे आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे फ्रॉम मोल्टन NaCl. सोडियम क्लोराईडपासून आपल्याला मेटल कसं मिळणार आहे, मेटल म्हणजे काय असणार, ऑफकोर्स सोडियम असणार आहे. सो सोडियमचं एक्स्ट्रॅक्शन, सोडियम हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे. सो याचं एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं हे एक एक्झाम्पल आपल्याला डिस्कस करायचं आहे. सेकंड एक्झाम्पल आपल्याला ॲल्युमिनियमचं कन्सिडर करायचं आहे की ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन कशा पद्धतीने केलं जातं. सो फर्स्ट एक्झाम्पल इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. NaClचं इलेक्ट्रोलिसिस करायचं आहे किंवा आपण असं बोलू की आपल्याला यामधून सोडियम एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस काय असते हे आपण डिटेलमध्ये प्रिव्हियस क्लासमध्ये याचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे इथे आपण डिटेलमध्ये नाही जाणार आहोत. आपण फक्त कॅथोड आणि ॲनोडवर कोणत्या रिॲक्शन होतात त्या डिस्कस करणार आहोत. कॅथोड म्हणजे काय आपल्याला माहिती, निगेटिव्ह, आणि ॲनोड म्हणजे काय, पॉझिटिव्ह. कॅथोड इज निगेटिव्ह, ॲनोड इज पॉझिटिव्ह. कॅटायन इज पॉझिटिव्ह, ॲनायन इज निगेटिव्ह. हा डिफरन्स तुम्हाला माहिती असेल. कॅटायन पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह, ॲनोड पॉझिटिव्ह आणि ॲनायन असतो निगेटिव्ह. ओके, सो कॅथोडजवळ काय रिॲक्शन होते, सोडियम जो आयन असतो, मोल्टन NaCl आहे. ठीक आहे, मोल्टन NaCl आहे, त्यामुळे इथे असणार सोडियम आयन हा काय करतो, एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि त्यापासून मिळत आहे आपल्याला Na म्हणजेच काय, मेटल, म्हणजेच काय इथे काय होत आहे, मेटल डिपॉझिट होत आहे. आता Na आयन आहे म्हणजेच काय, याचं इथे हे काय असणार, 2s असणार आहे, बरोबर. याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पॉझिटिव्ह आयन आहे, 2s कन्फिगरेशन असणार. तो काय करतो, एक इलेक्ट्रॉन घेत आहे, एक इलेक्ट्रॉन घेऊन त्यापासून आपल्याला मिळत आहे Na, आयनपासून आपल्याला मिळत आहे मेटल. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला जातोय. ठीक आहे, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला जातो आहे. आपण हे बघितलेले ऑक्सिडेशन आणि रिडक्शन प्रोसेसेस बघितले, आठवत असेल तुम्हाला प्रिव्हियस चॅप्टरमध्ये ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. त्यामध्ये आपण काय म्हणत होतो, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनला जर आपल्याला इलेक्ट्रॉनच्या टर्ममध्ये मेन्शन करायचं जर असेल तर आपण काय म्हणतो, OIL म्हणजे ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. OIL ऑइल, ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आणि RIG रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, या ठिकाणी काय होत आहे, इलेक्ट्रॉन गेन केला जातो, इलेक्ट्रॉन तो घेतोय, इलेक्ट्रॉन गेन करत आहे, म्हणजे ही कोणती प्रोसेस झाली, दिस इज रिडक्शन. ठीक आहे, दिस इज रिडक्शन. सेकंड, ॲनोड जो काय होत आहे, 2Cl- यापासून Cl2 + 2 इलेक्ट्रॉन इथे बाहेर पडत आहे, इलेक्ट्रॉनचा लॉस होत आहे. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे ही प्रोसेस कोणती झाली, ऑक्सिडेशनची. इलेक्ट्रॉन बाहेर पडत आहे त्यामुळे ही झाली ऑक्सिडेशनची प्रोसेस. आता यामध्ये काय होत आहे, Na मिळत आहे आपल्याला आयनपासून, Na मिळत आहे म्हणजेच काय, इथे मेटल डिपॉझिट होत आहे.
आपल्याला काय पाहिजे, आपल्याला मेटलच एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, म्हणजे इथे मेटल आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर ॲनोडजवळ काय होतं आहे, Cl2 क्लोरीन हा काय गॅस आहे, क्लोरीन गॅस इथे बाहेर पडत आहे, क्लोरीन गॅस इथे बाहेर पडत आहे. ओव्हरऑल रिॲक्शन आपण कशी लिहू शकतो, 2NaCl मोल्टन फॉर्ममध्ये याचं होत आहे इलेक्ट्रोलिसिस, त्यामुळे आपल्याला मिळत आहे Na आणि Cl2 गॅस, Na इन लिक्विड फॉर्म अँड Cl2 गॅस. सो दिस इज ओव्हरऑल रिएक्शन. सो अशा पद्धतीने इलेक्ट्रोलिटिक रिडक्शनचा यूज करून मोल्टन NaCl पासून आपण सोडियम विच इज हायली रिॲक्टिव्ह मेटल तो आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे, समजतंय इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन नेमकं काय होत आहे. आता अजून एक एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. सेकंड एक्झाम्पल दॅट इज फॉर ॲल्युमिनियम, एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम सुद्धा हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे, मग त्याचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं. बट आता इथे आपल्याला एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम बघण्यासाठी आपल्याला त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं होतं किंवा ॲल्युमिनियमच्या ओरचं कॉन्सन्ट्रेशन कसं केलं जातं, त्यामध्ये अगेन 2 डिफरंट प्रोसेसेस इन्व्हॉल्व आहे किंवा 2 डिफरंट वेज इन्व्हॉल्व आहे, त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आणि त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम बघायचं आहे. ठीक आहे, आपण यामध्ये काय बघत आहोत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स हा एक टॉपिक सुद्धा यामध्ये यांनी एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियमच्या अंडर दिलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर बघायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे काय, जे ओर मटेरियल असतं त्यासोबत असणं इम्प्युरिटी आधी काढून कशा टाकल्या जातात ते डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. त्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या 2 प्रोसेस असतात, 2 डिफरंट प्रोसेसेस असतात, त्या दोन्ही डिफरंट प्रोसेसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर त्यापासून ॲल्युमिनियम कसं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, सो हा एक सेपरेट टॉपिकच आहे असं आपण बोलू शकतो अंडर एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. सो सेकंड एक्झाम्पल एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं. सो ॲल्युमिनियमचे काही प्रॉपर्टीज दिलेले आहे. ॲल्युमिनियम जे आपण दाखवतो Alने, ठीक आहे, कलर सिल्वर व्हाईट कलर असतो आपल्याला माहिती आहे. देन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं 283, माहिती आहे सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 283. ॲल्युमिनियम इज हायली रिॲक्टिव्ह मेटल, ऑफकोर्स हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे ॲल्युमिनियम. इट डज नॉट ऑकर फ्रीली इन नेचर, हायली रिॲक्टिव्ह असतो त्यामुळे तो नेहमी कोणासोबत तरी रिॲक्शन घडून आणतो. तो स्वतः फ्री कधीच नसेल, स्वतः तो फ्री स्टेटमध्ये कधीच मिळणार नाही, नेहमी तो कोणासोबत तरी कंबाईंड फॉर्ममध्ये आपल्याला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल जर ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला तर ऑक्साईड फॉर्ममध्ये असेल, क्लोरीन सोबत रिॲक्ट झाला तर क्लोराईड फॉर्ममध्ये असेल, या टाईपमध्ये. ओके, सो ॲल्युमिनियम इज हायली रिॲक्टिव्ह मेटल, इट डज नॉट ऑकर फ्रीली इन नेचर, नेचरमध्ये तो फ्रीली अवेलेबल नसतो. थर्ड मोस्ट अबंडंट इलेमेंट इन अर्थ क्रस्ट, अर्थ क्रस्टमध्ये ऑक्सिजन आणि सिलिकॉन नंतर सगळ्यात जास्त अमाऊंटमध्ये कोण मिळत असेल तर तो आहे ॲल्युमिनियम. थर्ड मोस्ट अबंडंट एलिमेंट म्हणजे ऑक्सिजन, सिलिकॉन आणि त्यानंतर येतो ॲल्युमिनियमचा नंबर. एवढा जास्त अमाऊंटमध्ये ॲल्युमिनियम अर्थच्या क्रस्टमध्ये प्रेझेंट असतो. ओके, बट तो फ्री स्टेटमध्ये कधीच नसतो. इट डज नॉट ऑकर फ्रीली इन नेचर, का, कारण तो हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे. ओके, मेन ओर बॉक्साईट, ॲल्युमिनियमचं ओर असतं बॉक्साईट. असं नाही की फक्त बॉक्साईट हेच एकमेव ॲल्युमिनियमचं ओर आहे, अजूनही काही ॲल्युमिनियमचे ओर असतात, बट मेनली आपण ॲल्युमिनियमचं ओर कन्सिडर करतो बॉक्साईट. सो मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम इज बॉक्साईट, Al2O3NH2O, Al2O3NH2O. आता हे जे बॉक्साईट आहे यामध्ये बेसिकली 30 to 70% Al2O3 असतं, 30 to 70% Al2O3 अँड रिमेनिंग पार्ट इज गॅंग. म्हणजेच काय 30 to 70% Al2O3 आहे. Al2O3 म्हणजे काय, याला आपण बोलतो ॲल्युमिनियम ऑक्साईड. ॲल्युमिनियम ऑक्साईड ज्याला आपण ॲल्युमिना सुद्धा बोलतो, ॲल्युमिनावर ॲल्युमिनियम ऑक्साईड. आणि बाकीचा जो पार्ट आहे दॅट इज गॅंग किंवा वेस्ट मटेरियल किंवा इम्प्युरिटी. ठीक आहे, वेस्ट मटेरियल किंवा इम्प्युरिटी. सो सगळ्यात आधी आपण बघणार आहोत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. समजते आपण काय डिस्कस करत आहोत. बघा, आपण मेटलर्जीमध्ये असणारे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल हा टॉपिक डिस्कस करत आहोत. त्यामध्ये आपण हायली रिॲक्टिव्ह मेटल कन्सिडर करत आहोत. हायली रिॲक्टिव्ह मेटलचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं. ॲल्युमिनियम इज हायली रिॲक्टिव्ह मेटल, सो ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं हे आपल्याला बघायचं आहे. बट त्यासोबतच आपल्याला अजून थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली किंवा एक्स्ट्रा टॉपिक यामध्ये दिलेला आहे की बॉक्साईट ओरचं कॉन्सन्ट्रेशन कसं केलं जातं. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम सोबत ते जे ओर असतं ओरचं कॉन्सन्ट्रेशन कसं केलं जातं ते सुद्धा इथे डिस्कस करायचं आहे. त्यामुळे आपण सगळ्यात आधी बघणार आहोत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. म्हणजे जर मी ॲल्युमिनियमचं ओर बॉक्साईट कन्सिडर केलं, मग या बॉक्साईट ओरचं कॉन्सन्ट्रेशन कसं केलं जातं किंवा त्यामध्ये असणे इम्प्युरिटी कशा काढून टाकल्या जातात ते सगळ्यात आधी आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यामध्ये 2 डिफरंट प्रोसेसेस आहे, प्रोसेस ए, प्रोसेस बी. या दोन्ही प्रोसेसचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर झाल्यानंतर ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. सो हा एक सेपरेट टॉपिक सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे ॲल्युमिनियमच्या ओरचं कॉन्सन्ट्रेशन कसं होतं आणि त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन कसं होतं असं एक प्रॉपर एक टोटल टॉपिक आपण इथे कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, सो ॲल्युमिनियमची एक बेसिक इन्फॉर्मेशन समजली, ओर कोणतं असतं ते समजलं, ओरमध्ये काय कन्स्टिट्युएंट असतं ते सुद्धा आपल्याला समजले. सो सगळ्यात आधी आपण बघणार आहोत हे जे अननेसेसरी पार्ट आहे गॅंग, हा गॅंग मटेरियल कसा काढून टाकला जातो, म्हणजेच काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड ओर कसं होतं ते आपण डिस्कस करणार आहोत. सो नेक्स्ट टॉपिक दॅट इज पार्ट 1, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड ओर. बॉक्साईड ओरचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. बेसिकली आपल्याला इम्प्युरिटी तिथून असणाऱ्या इम्प्युरिटी काढून टाकायची आहे.
सो इम्प्युरिटीज इन बॉक्साईट. बॉक्साईट म्हणजे मेनली काय असणार आहे, बॉक्साईटमध्ये Al2O3 असणार आहे आणि गँग मटेरियल असणार आहे. तर ह्या ज्या गँग मटेरियल किंवा इम्प्युरिटी काय असतात, फर्स्ट इम्प्युरिटी सिलिका SiO2 सिलिका, सेकंड इज फेरिक ऑक्साईड Fe2O3 फेरिक ऑक्साईड अँड देन टिटॅनियम ऑक्साईड. तर ह्या मेजर इम्प्युरिटीज असतात बॉक्साईटमध्ये. ठीक आहे, म्हणजे Al2O3 आहे आणि त्यानंतर ह्या इम्प्युरिटीज तिथे आहे. आपल्याला काय करायचं, ह्या ज्या सगळ्या इम्प्युरिटीज आहे, इम्प्युरिटीज आपल्याला काढून टाकायचे आहे. इम्प्युरिटीज काढून टाकायचे म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. सो कॉन्सन्ट्रेशनसाठी कोणती मेथड यूज होणार आहे, लीचिंग मेथड. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्सचे आपण डिफरंट मेथड्स बघितलेले आठवत असेल तुम्हाला, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटी, त्यानंतर मॅग्नेटिक सेपरेशन, फ्लोटेशन आणि त्यानंतर एक लीचिंग मेथड बघितलेली. सो ती पर्टिक्युलर मेथड इथे आपण यूज करतो. लीचिंग मेथड म्हणजे सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर लीचिंग मेथडला आपण बोलतो केमिकल मेथड. किंवा यामध्ये आपण काय करतो, जे ओर आहे हे ओर एका स्पेसिफिक केमिकलमध्ये किंवा स्पेसिफिक सोल्युशनमध्ये आपण काय करतो, त्याला सोक करतो. तर यामध्ये काय होतं, जे मेटल ओर असतं ते त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होतं आणि त्यानंतर इम्प्युरिटीज ज्या असतात ते डिझॉल्व्ह होत नाही. मग त्या इम्प्युरिटीज ज्या डिझॉल्व्ह नाही झालेल्या आहे त्या आपण बाजूला करू शकतो आणि त्यानंतर काही प्रोसेसेसचा यूज करून ते जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनमधून आपण ओर सेपरेट करतो. दॅट वॉज लीचिंग मेथड. ही लीचिंग मेथड इथे यूज होते. सो ॲल्युमिनियमसाठी आपण हे सुद्धा डिस्कस केलेलं की ही मेथड कधी यूज होते, लीचिंग मेथड कधी यूज होते. त्यामध्ये आपण बोललेलं की ॲल्युमिनियमच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी ही मेथड यूज होते. तेच आपल्याला इथे बघायचं आहे. सो मेथड लीचिंग मेथड यूज होते. आता लीचिंगमध्ये सुद्धा दोन प्रोसेसेस आहे, बेअर्स प्रोसेस और हॉल्स प्रोसेस. अगेन हे सुद्धा काही दोन नावं आहे, एक आहे बेअर आणि एक आहे हॉल. सो बेअर प्रोसेस, हॉल प्रोसेस, तर ह्या दोन प्रोसेसेस आपल्याला बघायच्या आहे. ऑफकोर्स मेथड लीचिंग आहे, प्रोसेसेस डिफरंट आहे. एंड प्रोडक्ट काय असणार आहे, एंड प्रोडक्ट काय असणार, आपण कॉन्सन्ट्रेशन करत आहोत म्हणजेच काय, इम्प्युरिटी निघून जाता, गँग मटेरियल निघून जाता आणि आपल्याला मिळणार आहे प्युअर ॲल्युमिना Al2O3 प्युअर ॲल्युमिना आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, समजतंय. आता ह्या ज्या दोन प्रोसेस आहे ह्या दोन्ही प्रोसेस आपल्याला डिस्कस करायच्या आहे. दोन प्रोसेस, एक आहे बेअर्स प्रोसेस, एक आहे हॉल्स प्रोसेस. दोन्ही प्रोसेस आपल्याला डिस्कस करायचे आहे. ठीक आहे, समजते. आता बघूया नेक्स्ट बेअर्स प्रोसेस. यामध्ये बेअर, दिस इज नेम ऑफ पर्सन हू इन्व्हेंटेड दिस प्रोसेस. या पर्सन ही प्रोसेस इन्व्हेंट केली, सो त्याच्या नावाने या प्रोसेसला आपण बोलतो बेअर्स प्रोसेस. सो बेअर्स प्रोसेस म्हणजे बेसिकली काय असणार आहे, लीचिंग मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. लीचिंग मेथड म्हणजे काय असणार आहे, ओर एका पर्टिक्युलर केमिकलमध्ये डिझॉल्व्ह केलं जातं किंवा सोक केलं जातं. त्यानंतर ते केमिकल असं सिलेक्ट केलेलं असतं की फक्त जो रिक्वायर्ड किंवा डिझायर्ड पार्ट आहे तो त्यामध्ये सोक होईल. इम्प्युरिटीज जे असेल किंवा जो वेस्ट मटेरियल असेल तो त्यामध्ये सोक नाही होणार. फिल्टर आउट करून आपण ते सेपरेट करू शकतो आणि पुढची प्रोसेस आपण करू शकतो. सो दॅट इज बेसिक प्रिन्सिपल. त्याच प्रिन्सिपलवर आधारित असणार ही बेअर्स प्रोसेस. सो बेअर्स प्रोसेसमध्ये एक्झॅक्टली काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. स्टेजेस दिलेला आहे. फर्स्ट स्टेप ग्राइंडिंग अँड लीचिंग. आपण कन्सिडर करत आहोत बॉक्साईट ओर, ॲल्युमिनियमचं ओर आपण कन्सिडर करत आहोत बॉक्साईट ओर. सगळ्यात आधी काय केलं जातं, फर्स्ट स्टेप इज ग्राइंडिंग. बॉक्साईट ओर इज ग्राउंड इन अ बॉल मिल. एका मिलमध्ये त्याचं कन्वर्जन पावडर फॉर्ममध्ये केलं जातं, ग्राइंड केलं जातं. सो थोडक्यात त्या ओरचं कन्वर्जन आपण पावडरमध्ये करत आहोत. सो दिस इज फर्स्ट स्टेप, दॅट इज ग्राइंडिंग. अँड देन इट इज हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड NaOH at 140 to 150 डिग्री सेल्सिअस अंडर प्रेशर फॉर 2 to 8 hours इन अ डायजेस्टर. त्यानंतर काहीतरी केमिकल पाहिजे आपल्याला, लीचिंग प्रोसेस आहे त्यामुळे हे जे पावडर फॉर्ममध्ये असणार जे ओर असतं ते हीट केलं जातं. कशासोबत, कॉन्सन्ट्रेटेड NaOH सोबत. NaOH म्हणजे काय, सोडियम हायड्रॉक्साईड. कॉन्सन्ट्रेटेड सोडियम हायड्रॉक्साईड सोबत ते हीट केलं जातं. टेम्परेचर कंडिशन दिलेलं आहे 140 to 150 डिग्री सेल्सिअस. टाइम पिरियड दिलेला आहे 2 to 8 hours आणि काही प्रेशर सुद्धा तिथे अप्लाय केलं जातं इन अ डायजेस्टर. डायजेस्टर म्हणजे काय, एक अशी टँक असते, त्या टँकमध्ये त्या टँकमध्ये बॉक्साईट ओर हीट केलं जातं अलॉंग विथ कॉन्सन्ट्रेटेड NaOH. टेम्परेचर कंडिशन दिलेली, काही प्रेशर असणार आहे, टाइम पिरियड सुद्धा दिलेलं आहे 2 to 8 hours ते हीट केलं जातं. ओके, सो आता बघा बॉक्साईट ओर आहे म्हणजे बॉक्साईट ओरचे आपण बघितले मेन इन्ग्रेडियंट्स काय काय असतात. त्यामध्ये फर्स्ट असतो ॲल्युमिना Al2O3. त्यानंतर आपण बघितलं TiO2 टिटॅनियम ऑक्साईड. त्यानंतर सिलिका, ठीक आहे, आणि त्यानंतर आयर्न ऑक्साईड. या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही इम्प्युरिटीज असतात, बट आपण मेन इम्प्युरिटीज इथे कन्सिडर करत आहोत. आता यामध्ये आपला रिक्वायर्ड पार्ट काय आहे किंवा डिझायर्ड पार्ट काय आपल्याला पाहिजे, आपण यामध्ये इंटरेस्टेड आहोत. ॲल्युमिनियम पाहिजे आपल्याला, या बाकी सगळ्या इम्प्युरिटीज आहे तर ह्या आपल्याला रिमूव्ह करायच्या आहे. सो हे सगळं जे आहे हे सगळं आपण याची रिॲक्शन आपण घडवत आहोत NaOH सोबत, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत याची रिॲक्शन घडवत आहोत. आता इथे काय होतं, bauxite ore is ground in a ball mill, then heated with concentrated NaOH at 140 to 150 degree Celsius under pressure for 2 to 8 hours in a digester. आता यामध्ये काय होतं, Al2O3 that is alumina it dissolves in NaOH. याची NaOH सोबत रिॲक्शन होते, ते NaOH मध्ये डिझॉल्व होतं. ठीक आहे, NaOH मध्ये डिझॉल्व होतं. इट फॉर्म सोडियम ॲल्युमिनेट. Al2O3 आणि NaOH याची रिॲक्शन होते, त्यापासून मिळतं सोडियम ॲल्युमिनेट NaAlO2.
सोडियम ॲल्युमिनेट. रिॲक्शन लगेच दिलेली आहे. व्हॉट इज रिॲक्शन? Al2O3 2H2O सॉलिड फॉर्ममध्ये प्लस 2NaOH. याची रिॲक्शन NaOH सोबत आपण घडवतो, त्यापासून आपल्याला मिळत आहे NaAlO2 प्लस 3H2O. NaAlO2 म्हणजे काय? सोडियम ॲल्युमिनेट. सोडियम ॲल्युमिनेट आपल्याला मिळत आहे. आता बघा यामध्ये याची रिॲक्शन झाली TiO2 आणि Fe2O3. ठीक आहे, हे काय आहे? दिस आर इम्प्युरिटीज, अनवॉन्टेड पार्ट आहे, आपल्याला याची गरज नाही आहे. सो हे TiO2 आणि Fe2O3 आहे ना, हे दोघंही NaOH सोबत रिॲक्शन घडवत नाही, किंवा आपण असं बोलू शकतो हे दोघे NaOH मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. हे दोघे NaOH मध्ये डिझॉल्व्ह होत नाही म्हणजे ते सॉलिड म्हणून राहणार आहे. त्यामुळे आपण हे जर फिल्टर आउट केलं तर हा जो सॉलिड पार्ट असणार आहे, सॉलिड पार्टमध्ये असणार TiO2 आणि Fe2O3, हे दोघेही आपण बाजूला काढू शकतो. म्हणजेच काय इम्प्युरिटी आपण सेपरेट करू शकतो. ठीक आहे. सो आयर्न ऑक्साईड Fe2O3, टिटॅनियम ऑक्साईड TiO2 डू नॉट डिझॉल्व इन NaOH, दे रिमेन सॉलिड. हे दोघं जे आहे हे याच्यासोबत यामध्ये डिझॉल्व्ह नाही होत, सॉलिड म्हणून राहतं. सिलिका दॅट इज SiO2, इट डज रिॲक्ट विथ NaOH. आता सिलिका जो आहे याची रिॲक्शन मात्र होते NaOH सोबत अँड डिझॉल्व्ह ॲज सोडियम सिलिकेट. आणि SiO2 आणि NaOH याची रिॲक्शन आपल्याला मिळते सोडियम सिलिकेट. याची रिॲक्शन बघण्याची गरज नाही, कारण आपण इंटरेस्टेड आहोत ॲल्युमिनियममध्ये. फक्त एवढं लक्षात ठेवा की यामध्ये जर आपण एवढ्या इम्प्युरिटी कन्सिडर केली, या व्यतिरिक्त सुद्धा अजून इम्प्युरिटीज असतात, बट आपण या मेजर इम्प्युरिटीज कन्सिडर करत आहोत. तर यामध्ये मेजर TiO2 आणि Fe2O3 हे दोघं डिझॉल्व्ह नाही होत. ठीक आहे, NaOH सोबत रिॲक्शन घडत नाही, ते ॲज इट इज सॉलिड आता फिल्टर करून आपण ते बाजूला करू शकतो. Al2O3 जे आपला रिक्वायर्ड पार्ट आहे तो NaOH मध्ये डिझॉल्व्ह होतो, SiO2 सुद्धा यामध्ये डिझॉल्व्ह होतो, किंवा आपण असं बोलू शकतो या दोघांची रिॲक्शन होते आणि या दोघांची सुद्धा रिॲक्शन होते. या दोघांची रिॲक्शन आपल्याला मिळतं सोडियम ॲल्युमिनेट. सोडियम ॲल्युमिनेट मिळतं आणि त्यानंतर सिलिका आणि SiO2 सिलिका आणि NaOH यांची रिॲक्शन आपल्याला मिळतं सोडियम सिलिकेट. सोडियम ॲल्युमिनेट ॲल्युमिनियम, सोडियम सिलिकेट सिलिका. ठीक आहे, हे आपल्याला प्रॉडक्ट मिळतं. याची रिॲक्शन आपल्याला बघायची नाही आहे. सो नेक्स्ट स्टेप काय असणार? रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटीज. आता एकदा की आपण ग्राइंडिंग केलं, लिचिंग केलं, मिक्सिंग केलं, या सगळ्या रिॲक्शन होणार आहे. यामध्ये आपल्याला कळलं की हे दोघं जे हे डिझॉल्व्ह होत नाही, हे आपण सेपरेट करू शकतो. दॅट इज सेकंड स्टेप. सो सेकंड स्टेप, रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटीज. द अनडिझॉल्व्ह सॉलिड मेनली आयर्न ऑक्साईड, देन TiO2 अँड अदर रेसिड्यूज आर सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशनचा यूज करून हे सगळे जे अनडिझॉल्व्ह इम्प्युरिटीज असणार आहे किंवा अनडिझॉल्व्ह सॉलिड असणार आहे, ज्यामध्ये आपण बोलतो Fe2O3 आहे किंवा TiO2 आहे किंवा अदर काही रेसिड्यूज असतील, ते आपण सेपरेट आउट करू शकतो. ओके, नाउ नेक्स्ट स्टेप, थर्ड स्टेप. आता आपल्याकडे काय Al2O3 आहे किंवा हे दोघं आहे असं आपण बोलू शकतो. म्हणजे हे दोघं म्हणजे यांची रिॲक्शन झालेली आहे. आपल्याकडे असणार आहे NaAlO2. NaAlO2 असणार आहे, ज्याला आपण बोलतो सोडियम ॲल्युमिनेट. ॲज वेल ॲज आपल्याकडे सोडियम सिलिकेट सुद्धा असणार आहे. सोडियम सिलिकेट, सोडियम ॲल्युमिनेट असणार आहे. सो थर्ड स्टेप, प्रेसिपिटेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आता काय करतात? सोडियम ॲल्युमिनेट सोल्युशन इज डायल्युटेड अँड कूल्ड. आता हे जे सोल्युशन असणार की ज्याच्यामध्ये सोडियम ॲल्युमिनेट आहे, आपण ॲल्युमिनियममध्ये इंटरेस्टेड आहोत, बरोबर. हे जे सोडियम ॲल्युमिनेट सोल्युशन आहे हे डायल्यूट केलं जातं. डायल्यूट करणं म्हणजे जनरली आपण काय म्हणतो वॉटरसोबत मिक्स करणं. सो हे डायल्यूट केलं जातं, कूल केलं जातं. टेम्परेचर दिलेलं आहे 50 डिग्री सेल्सिअस. तर त्यापासून आपल्याला मिळतं एक प्रेसिपिटेट विच इज नथिंग बट AlOH3, ज्याला आपण बोलतो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. त्याला आपण काय बोलतो? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. सो थर्ड स्टेप, प्रेसिपिटेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. सोडियम ॲल्युमिनेट सोल्युशन इज डायल्युटेड अँड कूल and AlOH3 precipitates. सो सोडियम ॲल्युमिनेट NaAlO2 डायल्यूट केलं आहे, वॉटरसोबत ॲडिशन दाखवलेली आहे, त्यापासून मिळत आहे सोडियम हायड्रॉक्साईड AlOH3. आणि इथे जर बघितलं एक डाऊन ॲरो दाखवलेला आहे. डाऊन ॲरो याचा अर्थ काय? प्रेसिपिटेट आपल्याला मिळत आहे. ठीक आहे, म्हणजे काय ते सॉलिड फॉर्ममध्ये AlOH3 असणार आहे की जे त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होणार नाही आहे. आता हे जे AlOH3 असते हे फिल्टर केलं जातं, सेपरेट आपण करू शकतो. प्रेसिपिटेट आहे त्यामुळे तो आपण फिल्टर करून बाकी लिक्विडपासून त्याला सेपरेट करू शकतो. सो दिस इज फिल्टर, वॉश, ड्राईड अँड कॅल्साइन ॲट 1000 डिग्री सेल्सिअस. कॅल्सिनेशन काय असतं ते आपण लगेच बघणार. सो आता सध्यापुरता लक्षात ठेवा की 1000 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरपर्यंत त्याला हीट केलं जातं आणि त्यापासून आपल्याला मिळतं प्युअर ॲल्युमिना, दॅट इज Al2O3. त्यापासून आपल्याला मिळतं प्युअर ॲल्युमिना. सो दिस इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स बाय बेअर्स प्रोसेस. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइड ओर्स बाय बेअर्स प्रोसेस. ठीक आहे, समजलं काय? बेसिकली लिचिंग प्रोसेसच आहे, लिचिंग मेथडच आहे. यामध्ये हायलाइट्स काय, किंवा तुम्हाला जर बेअर्स प्रोसेस विचारली किंवा ही प्रोसेस लक्षात ठेवायची असेल तर मेनली तुम्हाला मेजर पार्ट काय लक्षात ठेवावं लागणार आहे? बॉक्साइड ओरसाठी आपण वापरत आहोत, बॉक्साइड ओरच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी आपण वापरत आहोत. सो बॉक्साइड ओरमध्ये काय काय असतं? हे सगळं असतं. यामध्ये काय करतो आपण? याची रिॲक्शन कशासोबत घडवतो? कॉन्सन्ट्रेटेड NaOH सोबत ते हीट केलं जातं. टेम्परेचर, प्रेशर, टाईम पॅरामीटर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर यामध्ये काय होतं? या दोन ज्या इम्प्युरिटीज, आता अजूनही इम्प्युरिटीज असतील बट हे आपण मेजर इम्प्युरिटी इथे कन्सिडर केलेल्या आहे. या ज्या दोन इम्प्युरिटीज आहे या डिझॉल्व्ह होत नाही किंवा त्याची NaOH सोबत काही रिॲक्शन होत नाही.
त्या सेपरेट आता आपण ते फिल्टर करू शकतो. राहिला Al2O3 याची रिॲक्शन NaOH सोबत होते, त्यापासून आपल्याला मिळतं सोडियम ॲल्युमिनेट. SiO2 ची सुद्धा NaOH सोबत रिॲक्शन होते, त्यापासून आपल्याला मिळतं सोडियम सिलिकेट. आता काय होणार आहे, सेकंड स्टेप काय असणार आहे, फिल्टर करायचा, बाकीच्या ज्या इम्प्युरिटी अनडिझॉल्व होत्या सॉलिड फॉर्ममध्ये त्या काढून टाकायच्या. नेक्स्ट स्टेप असणार आहे की आपल्याला पाहिजे, आपण इंटरेस्टेड आहोत ॲल्युमिनियममध्ये इंटरेस्टेड आहोत किंवा ॲल्युमिनियमच्या पार्टमध्ये आपण इंटरेस्टेड आहोत. सो नेक्स्ट स्टेप काय करतं, हे जे सोल्युशन आहे की ज्याच्यामध्ये सोडियम ॲल्युमिनेट असणार आहे ते डायल्यूट केलं जातं. ठीक आहे, डायल्यूट केलं जातं, कूल केलं जातं अप टू टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस. त्यापासून आपल्याला मिळतो एक प्रेसिपिटेट दॅट इज AlOH3. हा प्रेसिपिटेट आपल्याला मिळतो, रिॲक्शन डायल्यूट करत आहोत वॉटरसोबत, रिॲक्शन NaOH आपल्याला मिळत आहे AlOH3 दॅट इज ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. बघा NaOH सोबत रिॲक्शन घडवलेली आहे आपण, इथे आपल्याला NaOH मिळत आहे. ठीक आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड दॅट इज प्रेसिपिटेट आहे, त्यामुळे फिल्टर करून आपण सेपरेट करू शकतो, वॉश करू शकतो, ड्राय करू शकतो. त्यानंतर 1000 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरला त्याचं कॅल्सिनेशन होऊन आपल्याला मिळतो प्युअर ॲल्युमिना दॅट इज Al2O3. ठीक आहे, समजलं. तर ही होती फर्स्ट प्रोसेस दॅट इज बेअर्स प्रोसेस. आता अजून एक प्रोसेस आहे, त्याला आपण बोलतो हॉल्स प्रोसेस. अगेन सेम लिचिंग मेथडच त्यामध्ये सुद्धा यूज होणार आहे. हॉल्स प्रोसेस म्हणजे काय बघा, स्टेप 1 याच्या लगेच स्टेप बघूया. स्टेप 1 अगेन सेम असणार की पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, त्यानंतर त्याचं आपल्याला एखाद्या केमिकल सोबत किंवा लिचिंग थोडक्यात आपल्याला घडवायचं आहे. सो स्टेप 1 लिचिंग विथ Na2CO3. ठीक आहे, द ओर इज फर्स्ट हीटेड, द ओर इज फर्स्ट पावडर, ओरचं फर्स्ट पावडरमध्ये कन्वर्जन केलं जातं. इट इज देन हीटेड विथ ॲक्वियस सोडियम कार्बोनेट इन अ डायजेस्टर. अगेन डायजेस्टरमध्ये हीट केलं जातं कशासोबत, ॲक्वियस सोडियम कार्बोनेट Na2CO3 ॲक्वियसमध्ये, ॲक्वियस. ठीक आहे, ॲक्वियस आहे हा वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ॲक्वियस सोडियम कार्बोनेटसोबत डायजेस्टरमध्ये ते हीट केलं जातं. सेम प्रोसेस आहे, पावडर फॉर्म केली नाही, त्या ठिकाणी NaOH होतं, कॉन्सन्ट्रेटेड NaOH होतं, इथे ॲक्वियस सोडियम कार्बोनेट आहे. ठीक आहे, डायजेस्टरमध्ये प्रोसेस होत आहे. आता यामध्ये काय होणार आहे, रिॲक्शन बघा, Al2O3 प्लस Al2O3 2H2 Na2CO3 सोबत रिॲक्शन होत आहे, आपल्याला मिळते NaOH2 CO2 आणि 2H2. इथे सुद्धा आपल्याला मिळते सोडियम ॲल्युमिनेट. बेअर्स प्रोसेसमध्ये सुद्धा सोडियम ॲल्युमिनेट मिळत होतं, या प्रोसेसमध्ये सुद्धा आपल्याला मिळत आहे सोडियम ॲल्युमिनेट. ठीक आहे, सो दिस फॉर्म सोडियम ॲल्युमिनेट सोल्युशन दॅट इज NaLO2 विच इज वॉटर सोल्युबल असं. दिस मिक्सचर इज फिल्टर्ड, इनसोल्युबल इम्प्युरिटीज लाईक Fe2O3 आर लेफ्ट बिहाइंड ॲज रेसिड्यू. रिॲक्शन झाली, अगेन सेम प्रोसेस आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण सेकंड स्टेप फिल्ट्रेशनचीच केलेली, इथे सुद्धा केलं जातं फिल्ट्रेशन करून ज्या इनसोल्युबल इम्प्युरिटीज असतात लाईक Fe2O3 वगैरे ते रेसिड्यू म्हणून राहतं, ते फिल्ट्रेशन करून आपण सेपरेट करू शकतो. सो नेक्स्ट स्टेप काय, द CO2 गॅस इज पास थ्रू द फिल्ट्रेट सोडियम ॲल्युमिनेट ब्रेक्स डाऊन. आता हे जे सोडियम ॲल्युमिनेट आपल्याला मिळालेलं आहे, हे आहे याचं सोल्युशन आपल्याला मिळालं आहे, यामधून पास केला जातो कार्बन डायऑक्साईड गॅस. ठीक आहे, इथे थोडासा डिफरंट आहे. CO2 गॅस इज पास थ्रू फिल्ट्रेट सोडियम ॲल्युमिनेट ब्रेक्स डाऊन ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड प्रेसिपिटेट. आता यामध्ये हे जे आपल्याला सोडियम NaLO2 मिळालेलं आहे दॅट इज सोडियम ॲल्युमिनेट. सो याची रिॲक्शन घडवली जाते, CO2 सोबत कार्बन डायऑक्साईड इथून पास केला जातो, त्यापासून आपल्याला मिळते AlOH3. अगेन हे AlOH3 आहे, अगेन दिस इज प्रेसिपिटेट अँड देन Na2CO3 आपल्याला इथे मिळत आहे. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड इट इज फॉर्मड ॲज व्हाईट प्रेसिपिटेट. प्रिव्हियस केसमध्ये सुद्धा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचंच प्रेसिपिटेट मिळत होता, तिथे सुद्धा आपल्याला इथे NaOH मिळत होता, इथे Na2CO3 आपल्याला मिळत आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सो AlOH3 आपल्याला मिळत आहे व्हाईट प्रेसिपिटेट दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड. अगेन सोडियम हायड्रॉक्साईड मिळालं आहे, सिमिलर टू लास्ट प्रोसेस ते प्रेसिपिटेट मिळालेलं आहे, बरोबर, डाऊन एरो आहे, प्रेसिपिटेट आहे, त्यामुळे आपण फिल्टर करू शकतो, वॉश करू शकतो, ड्राय करू शकतो, हीट करू शकतो आणि त्यापासून आपल्याला मिळतं प्युअर ॲल्युमिना सिमिलर टू लास्ट प्रोसेस. ठीक आहे, तो याला आपण बोलतो हॉल्स प्रोसेस. कन्वर्जन ऑफ ॲल्युमिना, द प्रेसिपिटेट AlOH3 इज फिल्टर्ड, वॉश, ड्राईड अँड कॅल्साइन्ड ॲट 1000 डिग्री सेल्सिअस. रिॲक्शन सुद्धा दिलेली आहे, 2AlOH3 त्यापासून मिळतं Al2O3 प्लस 3H2. ही रिॲक्शन तुम्ही मागे सुद्धा लिहू शकता, मागच्या प्रोसेसमध्ये सुद्धा ही रिॲक्शन तुम्ही मेन्शन करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला मिळत आहे प्युअर ॲल्युमिना. दोन्ही केसमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्सच आपण बघितलं, त्यामध्ये आपल्याला एंडला आउटपुट काय मिळतं तर प्युअर ॲल्युमिना. ओके, समजली बेअर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस. जर डिफरन्स काय, एक बेसिक डिफरन्स काय, बेअर्स प्रोसेसमध्ये आपण NaOH यूज केला, ठीक आहे, सोडियम हायड्रॉक्साईड, या ठिकाणी आपण Na2CO3 दॅट इज सोडियम कार्बोनेट यूज करत आहोत. ओके, बेअर्स प्रोसेसमध्ये काय केलेलं, कूलिंग आणि डायल्युशन केलेलं, बरोबर. दोन्ही ठिकाणी आपल्याला NaLO2 मिळत आहे, त्यामध्ये आपण काय केलेलं, याचं
याला पण कूल केलेलं, आपण याचं डायल्यूट बनवलेलं H2O सोबत रिॲक्शन होती, कूल डाऊन केलं, त्यापासून आपल्याला प्रेसिपिटेट मिळाला. या ठिकाणी आपण CO2 गॅस पास करतो. हॉल्स प्रोसेसमध्ये आपण CO2 गॅस पास करतो, त्यानंतर आपल्याला प्रेसिपिटेट मिळतो. दोन्ही केसमध्ये प्रेसिपिटेट मिळत आहे AlOH3चे. ते फिल्टर केले जातं. प्रेसिपिटेट आहे म्हणजे काय, लिक्विडमध्ये किंवा त्या सोल्युशनमध्ये सॉलिड फॉर्ममध्ये ते असणार, त्यामुळे फिल्टर करून आपण सेपरेट करू शकतो. फिल्टर करून बाकीच्या प्रोसेस करून आपल्याला मिळत आहे प्युअर ॲल्युमिना, दॅट इज Al2O3. क्लिअर आहे. दोघांमध्ये असणारा डिफरन्स सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सो एकामध्ये बाय कुलिंग अँड डायल्युशन, एकामध्ये बाय पासिंग CO2 गॅस, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो हे झालं आपल्याला प्युअर ॲल्युमिना कसा मिळतो किंवा आपण इम्प्युरिटीज कसं काढून टाकतो किंवा आपण असं बोलू शकतो की कॉन्सन्ट्रेशन कसं होतं. आता नेक्स्ट स्टेप असणार आहे आपला मेन पॉईंट की इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. आपण बघत आहोत एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स नंतरची स्टेज असते एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिना, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल आपण बघत आहोत. सो त्यामध्ये आपल्याला आता बघायचं आहे इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. आपण बघितलं की ॲल्युमिनियम हायली रिॲक्टिव्ह मेटल असतो अँड फॉर हायली रिॲक्टिव्ह मेटल्स वी यूज इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. तर त्या इलेक्ट्रोलिटिक रिडक्शनचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. सो नेक्स्ट पार्ट 2 दॅट इज इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. समजत आहे आपण काय कसा सिक्वेन्सने बघत आहोत. सो इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. ॲल्युमिना तर मिळालं आपल्याला प्रिव्हियस स्टेजमधनं, आता त्याचं आपल्याला करायचं आहे इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. सो प्रिन्सिपल, प्युअर ॲल्युमिना हॅज व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट ग्रेटर दॅन 2000 डिग्री सेल्सिअस. हा जो प्युअर ॲल्युमिना आपल्याला मिळालेला आहे Al2O3, त्याचा मेल्टिंग पॉईंट खूप हाय असतो 2000 डिग्री सेल्सिअस. मग एवढा हाय टेम्परेचर हँडल करणं थोडं डिफिकल्ट असतं, म्हणून काय केलं जातं, त्याचं टेम्परेचर लो डाऊन केलं जातं किंवा टेम्परेचर कमी केलं जातं. सो त्यासाठी त्यामध्ये काही ॲड केलं जातं. फॉर एक्झाम्पल क्रायोलाइट Na3Al H6 अँड फ्लोरोस्पार CaF2 हे त्यामध्ये ॲड केलं जातं इन प्युअर ॲल्युमिना. Cryolite and fluorospar are added to lower the melting point to about 1000 degree Celsius and increase electric conductivity. So हे दोन्ही यामध्ये ॲड केल्याने काय होतं, मेल्टिंग पॉईंट तर लो डाऊन होतो, मेल्टिंग पॉईंट 1000 डिग्रीपर्यंत तर येतो, प्लस इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी सुद्धा इथे वाढते. आपण करत आहोत इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन, त्यामुळे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. तर या ॲडिशनमुळे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढते आणि मेल्टिंग पॉईंट कमी होतो अबाउट 1000 डिग्री सेल्सिअस. ओके. सो सेटअप जर बघितला, इलेक्ट्रोलिटिक सेल आहे. ठीक आहे. आता सेटअपमध्ये जर तुम्ही बघितलं, एक स्टील टँक तुम्हाला दिसत आहे. द सेटअप इज अ स्टील टँक लाईन विथ ग्राफाईट. स्टील टँक दिसत आहे, ग्राफाईटचं लाईनिंग दिसत आहे, म्हणजे आतमधल्या साईडला ग्राफाईटचं मटेरियल तुम्हाला दिसत असेल, म्हणजे बॉटमला किंवा साईडला जे आहे दॅट इज ग्राफाईट लाईनिंग. ओके. द सेटअप इज अ स्टील टँक लाईन विथ ग्राफाईट. दिस ग्राफाईट लाईनिंग ॲक्ट्स ॲज कॅथोड दॅट इज निगेटिव्ह इलेक्ट्रोड. ही जी लाईनिंग असते टँकच्या आत साईडला असणार दॅट विल ॲक्ट ॲज कॅथोड. ते कॅथोड. इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन बघत आहोत, एक कॅथोड असणार, कॅनोड असणार, त्यानंतर इलेक्ट्रोलाइट असणार आहे. ते कॅथोड म्हणून हे सगळं ॲक्ट करणार आहे. सो द ग्राफाईट लाइनिंग ॲक्ट्स ॲज कॅथोड दॅट इज निगेटिव्ह इलेक्ट्रोड. सेव्हरल ग्राफाईट रॉड्स आर डिप्ड इन मोल्टन मिक्सचर दे ॲक्ट ॲज ॲनोड. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं असे रॉड तुम्हाला दिसत असतील, हे जे रॉड आहे हे रॉड आहे ॲनोड. हे रॉड काय आहे, ॲनोड म्हणून ॲक्ट करणार आहे. एक आहे कॅथोड, एक आहे ॲनोड. ग्राफाईटचे हे जे रॉड आहे ते ॲनोड म्हणून ॲक्ट करते आणि जी ग्राफाईटची लाइनिंग आहे दॅट विल ॲक्ट ॲज कॅथोड. ओके. They act as anode. Electrolyte, molten mixture of alumina plus cryolite plus fluorospar. आता आपण काय करतो, आपण इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन करतो. कसलं, ॲल्युमिनाचं, जे आपल्या प्रिव्हियस स्टेजमध्ये मिळाले. या ॲल्युमिनामध्ये आपण काय ॲड केलेलं आहे, हे दोन आपण ॲड केलेलं आहे, क्रायोलाइट आणि फ्लोरोस्पार. सो इथे आतमध्ये काय असणार आहे, किंवा इलेक्ट्रोलाइट म्हणून काय काम करणार आहे, इलेक्ट्रोलाइट काय असणार आहे, मोल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिना प्लस क्रायोलाइट प्लस फ्लोरोस्पार. ठीक आहे. मिक्सचर ऑफ ॲल्युमिना, क्रायोलाइट, फ्लोरोस्पार. ठीक आहे. समजा सेटअप काय आहे. आता प्रोसेस काय होणार आहे, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन आहे, इलेक्ट्रिक करंट पास केला जाणार आहे. सो प्रोसेस वेन अँड इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू मोल्टन मिक्सचर. इलेक्ट्रिक करंट पास केला जातो मोल्टन मिक्सचरमधनं. ठीक आहे. रिॲक्शन होणार आहे कॅथोडजवळ, रिॲक्शन होणार आहे ॲनोडजवळ. ठीक आहे. कॅथोडजवळ रिॲक्शन होणार आहे, ॲनोडजवळ रिॲक्शन होणार आहे. आता काय होणार आहे, कॅथोडजवळ कोणती रिॲक्शन होणार आहे, ॲल्युमिनियम आयन्स. ॲल्युमिनियम आयन्स म्हणजे काय, Al3+. हे माहिती आहे आपल्याला, ॲल्युमिनियम आयन Al3+. It migrate to cathode that is negative electrode. Each Al3+ gains 3 electrons and become liquid aluminum. आता Al3+ आहे, हे काय करतील, कॅथोडकडे जातील, निगेटिव्ह इलेक्ट्रोकडे जातील, किंवा निगेटिव्ह इलेक्ट्रो म्हणण्यापेक्षा कॅथोडच बोलूया, कॅथोडकडे जातील. हे काय करतील, 3 इलेक्ट्रॉन गेन करतील. 3 इलेक्ट्रॉन गेन केलं त्यापासून मिळणार आहे ॲल्युमिनियम, त्यापासून मिळणार आहे ॲल्युमिनियम. आता इथे जर बघितलं, इथे ऑक्सिडेशन होतं का रिडक्शन होतं, आपण बोलतो ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ऑइल अँड रिग.
आता यामध्ये इलेक्ट्रॉन गेन केला जात आहे, इलेक्ट्रॉन गेन होत आहे, रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथे इलेक्ट्रॉन गेन होत आहे म्हणजे ही कोणती प्रोसेस झाली, दिस इज रिडक्शन. सो कॅथोडला काय होत आहे, रिडक्शन. ठीक आहे, कॅथोडला काय होत आहे, रिडक्शन. सो Al3++3 इलेक्ट्रॉन, त्यापासून आपल्याला मिळत आहे ॲल्युमिनियम इन लिक्विड स्टेट. द मोल्टन ॲल्युमिनियम इज डेन्सर दॅन इलेक्ट्रोलाइट अँड कलेक्ट्स ॲट दी बॉटम ऑफ टँक. आता हे जे आपल्याला ॲल्युमिनियम मिळालेलं आहे ते डेन्सर असतं, त्यामुळे ते टँकच्या बॉटमला जाऊन जमेल. ठीक आहे, टँकच्या बॉटमला ते मिळणार आहे. ही झाली रिॲक्शन ॲट कॅथोड. रिॲक्शन ॲट ॲनोड. ॲनोडला कोणती रिॲक्शन होणार आहे, ॲट ॲनोड ऑक्साईड आयन्स O2 मूव्स टू ॲनोड. ऑक्साईड आयन ॲनोडकडे मूव्ह होता. इच आयन लुजेस 2 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म ऑक्सिजन गॅस. ऑक्सिजन गॅस तिथे बनतो किंवा ऑक्सिजन गॅस तिथे रिलीज होतो. रिॲक्शन 2O2- त्यापासून मिळत आहे O2 अँड 4E. हा जो ऑक्सिजन गॅस आहे, हा ऑक्सिजन गॅस असं दाखवलं आहे, म्हणजेच काय इथे गॅस रिलीज होत आहे. ठीक आहे, समजते. आता इथे काय होत आहे बघा, इलेक्ट्रॉन जे आहे, इलेक्ट्रॉनचा लॉस होत आहे, इलेक्ट्रॉन लॉस होत आहे, इलेक्ट्रॉन इथे लॉस आहे. सो ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे ही प्रोसेस कोणती झाली, दिस इज ऑक्सिडेशन. ठीक आहे, इथे समजतंय इलेक्ट्रॉन गेन केलं जात आहे, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट होते, इथे इलेक्ट्रॉन बाहेर टाकलं जात आहे. सो दिस इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. सो या ठिकाणी कॅथोडला होत आहे रिडक्शन, ॲनोडला होत आहे ऑक्सिडेशन. कॅथोडजवळ काय होत आहे, ॲल्युमिनियम आपण असं बोलू शकतो, कॅथोडजवळ लिक्विड फॉर्ममध्ये असणारे ॲल्युमिनियम मिळत आहे आणि ॲनोडजवळ काय होत आहे, O2 गॅस बाहेर पडत आहे. आता काय आहे बघा, यामध्ये ग्रॅफाईट रॉडचा यूज केलेला आहे. ठीक आहे, ग्रॅफाईटचा यूज केलेला आहे. तर यामध्ये काय होतं, हा जो ग्रॅफाईट म्हणजे काय असतं, ग्रॅफाईट म्हणजे कार्बन. ग्रॅफाईट म्हणजे काय, कार्बन. त्यामुळे हा जो ऑक्सिजन गॅस इथे बाहेर पडणार आहे तो या ग्रॅफाईटसोबत किंवा ग्रॅफाईटच्या असणाऱ्या कार्बनसोबत रिॲक्ट होईल. कार्बन आणि ऑक्सिजन यापासून काय बनणार आहे, कार्बन डायऑक्साईड बनणार आहे, त्यापासून फॉर्म होणार आहे कार्बन डायऑक्साईड. सो दिस ऑक्सिजन गॅस रिॲक्ट्स विथ कार्बन ऑफ ग्रॅफाईट ॲनोड्स टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड. C+O2 यापासून मिळत आहे CO2. त्यामुळे काय होतं, हे ॲनोड्स आर कन्झ्युम ड्यू टू रिॲक्शन विथ ऑक्सिजन, हेन्स नीड टू बी रिप्लेस्ड रेग्युलरली. कंटिन्युअसली बघा, रॉड आहे, रॉडमध्ये कार्बन आहे, ऑक्सिजन गॅस इव्हॉल्व होते. कंटिन्युअसली ह्या कार्बनचं ऑक्सिजनसोबत रिॲक्शन चालू राहणार आहे. कंटिन्युअसली ऑक्सिजनचे कार्बनचे रिॲक्शन चालू होणार आहे. त्यामुळे हळूहळू हे जे कार्बन रॉड असतं किंवा हे जे ग्रॅफाईट रॉड असतं त्यामध्ये असणारा कार्बन कन्झ्युम होत आहे. त्यामुळे टाईम टू टाईम आपल्याला ते जे रॉड्स असतात ते रॉड्स आपल्याला रिप्लेस करावे लागतात. ठीक आहे, ते रॉड्स आपल्याला रिप्लेस करावे लागतात. समजते. तर ही झाली प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. ठीक आहे, समजलं. काय काय बघितलं आपण बघा. आता आपल्याला आपण बघत आहोत एक्सट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल. त्यामध्ये ॲल्युमिनियमचा आपण विचार करत आहोत, ॲल्युमिनियमचा आपण विचार करत आहोत. बॉक्साईडवर आपण कन्सिडर केलं, त्याचे कॉन्सन्ट्रेशन वगैरेचं डिस्कशन आपण केलं. मेन मुद्दा आहे की याचं एक्सट्रॅक्शन कसं करणार. त्यासाठी आपण बघितलं की हायली रिॲक्टिव्ह मेटलसाठी आपण इलेक्ट्रोलिटिक रिडक्शनचं यूज करतो. सो इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन म्हणजे काय, किंवा ॲल्युमिनाचं इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन कसं होतं, त्यासाठी एक इलेक्ट्रोलिटिक सेल आपण कन्सिडर केलेला आहे. यामध्ये काय सगळ्यात आधी यामध्ये काय ॲड केलं जातं, यामध्ये ॲल्युमिना तर ऑब्व्हियसली ॲड केलं जाणार आहे, बट ॲल्युमिनाचं टेम्परेचर खूप हाय असतं. ते टेम्परेचर कमी करण्यासाठी ॲज वेल एज कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्यामध्ये ॲड केला जातो क्रायोलाइट अँड फ्लोरोस्पार. ठीक आहे, त्यामुळे इथे जर तुम्ही बघितलं इलेक्ट्रोलाइट म्हणून ॲल्युमिना, क्रायोलाइट अँड फ्लोरोस्पार तुम्हाला दिसेल. त्यानंतर सेल आहे, एक असणार आहे ॲनोड, एक असणार आहे कॅथोड. स्टील टँक आहे, त्याच्या आतमध्ये ही जी ग्रॅफाईटची लाइनिंग आहे, ग्रॅफाईटची लाइनिंग दॅट विल ॲक्ट ॲज कॅथोड. आणि जे रॉड आहे, रॉड दोज विल बी ॲनोड, रॉड असणार आहे ॲनोड. यामध्ये काय होतं, यामध्ये ॲनोड आणि कॅथोड जो रिॲक्शन होणार आहे. ॲनोड जो आहे, ॲनोड आहे ग्रॅफाईटचे रॉड. जर आपण रिॲक्शन बघितलं तर यामध्ये कॅथोड जवळ काय होतं, ॲल्युमिनियम लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला मिळत आहे, डेन्सर आहे, त्यामुळे ते टँकच्या बॉटमला येऊन मिळणार आहे. त्यानंतर कॅथोड जवळ आपल्याला ॲल्युमिनियम मिळत आहे, लिक्विड फॉर्ममध्ये असणार आहे, ते टँकच्या बॉटमला असणार आहे. आणि त्यानंतर ॲनोड जवळ आपल्याला ऑक्सिजन गॅस रिलीज होताना दिसेल. बट ॲनोड आपण कन्सिडर केलेलं आहे ग्रॅफाईट रॉड. ठीक आहे, तर ह्या ॲनोडच्या या ग्रॅफाईट रॉड म्हणजेच काय, कार्बन असणार आहे, कार्बन मटेरियल असणार आहे. कार्बन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन होते, त्यापासून मिळतो CO2. कंटिन्युअसली ऑक्सिजन गॅस जर बाहेर पडत असेल तर त्याची या कार्बनसोबत कंटिन्युअस रिॲक्शन होणार आहे. त्यामुळे थोड्या दिवसांनी हा जो कार्बन आहे हा कार्बन कन्झ्युम होणार आहे. त्यामुळे ते जे आपण रॉड कन्सिडर केलेले आहे ते रॉड आपल्याला टाइम टू टाइम रिप्लेस करावे लागतात. तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. कॅथोडजवळ ॲल्युमिनियम, ॲनोडजवळ ऑक्सिजन. या ऑक्सिजनची अगेन फर्दर कार्बनसोबत रिॲक्शन होते, कार्बन फ्रॉम ग्रॅफाईट रॉड, आणि त्यापासून मिळतो CO2. आणि म्हणून आपल्याला ॲनोड जे आहे ते ॲनोड किंवा हे जे इथे असणार कार्बन जे तो हळू संपत जातो, म्हणून ते जे ॲनोड आहे ते ॲनोड आपल्याला रेग्युलरली रिप्लेस करावे लागतात. सो दिस इज इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये एक्सट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल बघितलं. हायली रिॲक्टिव्ह मेटलमध्ये 2 एक्झाम्पल आपण बघितले. एक सिंपल केस होती सोडियम क्लोराईडची, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन, ॲनोड आणि कॅथोडचे रिॲक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे.
सेकंड आपण बघितले एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिना, बट त्यामध्ये आपण अगेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड ओर्स बघितल्या. त्यामध्ये 2 मेथड आपण बघितल्या, 2 प्रोसेसेस बघितल्या. एकदा का प्युअर ॲल्युमिना मिळाला, या प्युअर ॲल्युमिनाचे इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन आपण बघितलं. इलेक्ट्रोलिटिक रिडक्शनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ॲल्युमिनियम लिक्विड फॉर्ममध्ये मिळणार आहे. त्यानंतर ऑक्सिजन गॅस बाहेर पडणार आहे. हा ऑक्सिजन आपण जे ग्रॅफाईट रॉड कन्सिडर केलेले आहे त्या ग्रॅफाईटसोबत त्याची रिॲक्शन होते. ग्रॅफाईटसोबत असणार, ग्रॅफाईट म्हणजेच काय, कार्बनसोबत रिॲक्शन होते आणि तिथे CO2 गॅस बाहेर पडतो. त्यामुळे ते जे ग्रॅफाईट रॉड आहे ते टाइम टू टाइम आपल्याला चेंज करावं लागतं कारण ते कन्झ्युम होत असतात. एवढ्या सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे.